तिच्या या अवस्थेला ती घरातल्या माणसांना जबाबदार धरत असेल, त्यामुळे बाहेरचा एखादा माणूस असेल तर ती लवकर रिॲक्ट होईल. तुम्ही माझ्या फक्त या एका गोष्टीला परवानगी द्या. माझी खात्री आहे आपल्याला नंतर काही करावं लागणार नाही. अमृताच्या जीवापेक्षा कुठलीही किंमत माझ्यासाठी कमीच आहे. माझी अमृता माझ्यापासून लांब गेली त्याचं काय आता बाई? यातून बाहेर पडायचं असेल तर एक उपाय आहे. आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त आणखी कोणी तिच्या जिव्हाळ्याचा माणूस तिच्याशी बोलला, तिच्याजवळ बसला तर कदाचित ती लवकर बरी होईल. त्यासाठी मी म्हणून आम्ही म्हणत होतो की अमृताला थोडे दिवस हवा बदलासाठी रमावतीला घेऊन गेलो तर चालेल का? पण तू मी तेच म्हणत होते. हेच सगळ्यात जास्त चांगलं राहील. डॉक्टरांशी बोला आणि तुम्हाला जे हवंय ते करा. अगं राणी माझी जवळ ये ना, आता वाजले 12 राणी जवळ ये ना. ए राणी अगं जवळ ये ना. आली. आज आठवण झाली माझी. मला असं वाटलं विसरलात की काय मला. असं कसं विसरेन बाई, तुला मिळवण्यासाठी ह्यो सगळा खाटाटोप चाललेला आहे. तुझ्यामुळं तर सुमी नावाची धोंड दूर केली की नाही. ते सगळं ठीक आहे, पण सगळं व्यवस्थित झाल्यानंतर नेहमीप्रमाणे ज्या व्यक्तीने तुम्हाला मदत केली आहे त्याला विसरू नका म्हणजे झालं. असं कसं विसरेन, तुला कसं विसरेन. तुला तर आता मी लग्नाची बायको बनवणार आहे, लगीन करणार आणि किल्लेदारांची सून म्हणून घेऊन जाणार तुला. अच्छा, पण लोकांसाठी मी मेलीये त्याचं काय? जिवंत करून टाकू. हाय काय नाही काय. पण तरीही मला असं विचारायचं आता काय विचारायचं नाही तुला. नाही लय एवढ्या वर्षांनी भेटली, मास्तरी सारखे प्रश्न काय विचारते. असं गचकन मिठी मारावी आणि गुलू 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 गप्पा मारायच्या सोडून प्रश्न विचारत बसली आपली. नको, तुमच्यापासून लांब राहिलेलंच बरं. कारण जी जी माणसं तुमच्या जास्त जवळ आली आहेत ना ती ढगात गेलीत. काय बोलली तू? ढगात गेली? माझी भाषा बोलायला लागली ग राणी. सत्य आहे. मोबाईल वाजला. कोण पुकणे बघून येतो. याच्या मनात नक्की आहे तरी काय? विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही हा. हॅलो जानकी, सुमी कशी आहे ग? सुमिताई, ते म्हणजे मला मला सगळं कळलंय पोरी. आता मला फक्त एवढंच सांगा की ती कायमचीच तिथं राहणार आहे का घरी परत येणार आहे? पुजारी काका, मी सुमिताईला वाचवण्याचा खरंच खूप प्रयत्न केला, पण शेवटपर्यंत तिने तोंडच नाही उघडलं. जावई बापू आता इथे आलेले आहेत.
त्यांच्याकडूनच मला सगळं कळलं. काय जानकी, बाकी कोणी नाही, पण एवढं सगळं झालं तर तू तरी मला फोन करायला हवा होतास का? माझी हिंमत नाही झाली. किल्लेदारांना सुनांची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा अमृताचं लग्न होईल. असं का बोलताय काका? सगळ्यांचाच सुमिताईवर जीव आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी कट करून तिला वेड्यांच्या इस्पितळात पाठवलीत ना? पुजारी काका असं का बोलताय? कारण अगं तिचा सोन्यासारखा नवरा आहे, पण तिला सासर मात्र. शी. मला लाज वाटते का त्या सगळ्या लोकांची. सगळ्यांना माझा शाप लागेल. पुजारी काका, तुम्ही किल्लेदारांच्या थोरल्या सुनेशी बोलताय हे विसरू नका. माझ्या घराला कुणी शिवाय शाप दिलेलं मला चालणार नाही. आणि तुम्ही सुद्धा बोलताना मर्यादा सांभाळून बोला. माफ कर पोरी मला, पण अस्वस्थ असलेल्या बापाची हीच अवस्था होते ग. मला कळतंय काका, आणि मी तुम्हाला वचन देते, सुमिताईला मी काही होऊन देणार नाही. लवकरात लवकर तिला तिकडून घरी परत आणेन. आणि हे सगळं ज्या माणसाने केलंय त्या माणसाला सुद्धा धडा शिकवेन. स्वतःच्या पोरीचं वाटोळ होताना पाहिलं ना की जीव असा तुटतो ग जानकी, जीव तुटतो. माहितीये मला, जवळूनच अनुभवते मी ते सगळं. म्हणजे काही नाही, म्हणजे हेच सुमिताईबद्दल. तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला फोन करत राहीन मी. ठेवू फोन? हो. पुजारी काकांचा फोन होता. ते नाही विचारायला आले मी. मगाशी नरसिंहासमोर विषय का बदललास? आत्याबाई, मला वाटतं आपण आर्यनबद्दल यांना काही सांगायला नको. मला नाही वाटत आर्यनच्या घरी येण्याला परवानगी देतील म्हणून. अगं पण तो चांगला ओळखतो आर्यनला. नरसिंहाच्या अंगा खांद्यावरच तर खेळलाय तो. आणि नरसिंहाचा राग त्याच्या आईवर आहे, आर्यनवर नाही आहे. नाही आत्याबाई, त्या युगंधराबाईंनी अमृताला पळवून नेल्याची बातमी जेव्हा पेपरात छापली तेव्हापासून ते त्यांच्यावर भयंकर चिडले. आणि मला नाही वाटत त्यांच्या जवळच्या कुठल्याही व्यक्तीला ते घरी यायला परवानगी देतील म्हणून. हे बघ, ज्या ज्या वेळेला तू नरसिंहापासून एखादी गोष्ट लपवली आहेस त्या त्या वेळेला तू अडचणीत आलेली आहेस, एवढं विसरू नकोस. मग आत्याबाई तुम्हीच सांगा, काय करायचं आपण? कारण माझी खात्री आहे हे आर्यनला घरी येऊ देणार नाही. काय करायचं? या नरसिंहाच्या ना मनाचा थांगच लागत नाही. कधी कधी तर इतका चिडतो की त्याच्याशी कसं बोलावं हेच कळत नाही. म्हणूनच म्हणतीये, हवं तर मी आर्यन जिकडे राहतो ना तिकडे जाते. तो भेटला तर ठीक, नाहीतर नंबर तरी नक्की मिळेल मला. मला वाटतं तू पुन्हा एकदा विचार करावास. आत्याबाई, आर्यनच्या येण्याने अमृताला बरं वाटणार असेल तर मला नाही वाटत नंतर तो कोणाचा मुलगा आहे हे कळल्यावर हे चिडतील म्हणून. ठीक आहे,
जे काय करशील ते नीट विचार करून कर. एकतर इतक्या दिवसांनी भेटायला यायचं आणि अर्धा वेळ फोनवर बोलण्यात घालवायचा. जाऊ दे ना, कशाला बोलते मी. तुम्हाला खरं सांगू, तुम्ही माझ्याबरोबर असताना तेव्हा मला कशाचीच भीती वाटत नाही. तू जिवंत आहेस? अरे वा, ओळखलं म्हणायचं की. हा, अरे ओळखणारच. मास्तरीन बाई आहे ती. वर्गातल्या द्वाड मुलांना बरोबर ओळखणार. भात एक घेऊन आले. अरे वा, अर्धी पोळी संपली सुद्धा. उरलेली का नाही खाल्ली? नको. नको कसं? मी बनवते ना. तुझ्या आवडीची भाजी केली आहे, मी केली आहे. कशी झाली आहे सांग मला. खा. कशी झाली आहे? छान. आवडली तुला? रोज तुझ्या आवडीचं करून खायला घालीन मी तुला, पण भरपूर खात जा, नाहीतर शक्ती कशी येणार ना. बास्केटबॉल कोण खेळणार? मला पण शिकव नंतर काय. अरे वा, बाबा पण आलेत. त्यांना म्हणावं या, आमच्या बरोबर बसून जेवा. हा, या. काय झालं? बाबांबरोबर बसून जेवूयात ना, कारण अमृताला बाबा खूप आवडतात ना. अमृता, 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 तुम्ही बसा ना. हे बघ, बाबांबरोबर बसू. बाबा आहेत ना, आता आपण एक घास बाबांचा. हा, अगं अमृता, तुम्ही ना का काळजी करू. एक पोळी खाल्ली आहे तिने, ती होईल हळूहळू नीट. तुम्ही जेवून घ्या ना, तुम्हाला वाढते मी. काय मास्तरीन बाई, कसा वाटला तमाशा? तुझ्यासारख्या माणसाकडून अशा घाणेरड्या कृत्याची अपेक्षा होतीच मला. अरे, जो स्वतःच्या भावाचा नाही होऊ शकला तो दुसऱ्या कोणाचा कसा होईल? असं काय करताय? पहिली चूक तुम्ही केली. जानकीला हाताशी धरून तिच्याबरोबर हात मिळवणी करून सगळा गेम माझ्यावर उलटवण्याचा प्रयत्न केला तुम्ही. अच्छा, म्हणून तू असा वागलास होय माझ्याशी? काय करणार, तुमचाच विद्यार्थी आहे. मी एक साधं गणित मांडलो म्हणजे बघा, राग्याला तुमच्या समोर संपवला आणि तुम्हाला वाकणीस समोर. आता संपलेला राघोबा संपलेला वनिताला संपवणार. मग कोणाला काय कळणार आहे? असं गणित आहे ते. तेव्हा नरवीर राघोबा दादा आता रणरागिणी वनिता बाईंवरती हल्ला करणार.
आक्रमण. हे तू लांब हो, माझ्या जवळ येऊ नकोस. लांब हो, लांब हो, नाही तर चिरून टाकेन तुला मी. घाबरलो. फक्त गळा दाबायचं मला. मी 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 खरंच मारेन तुला. असं मी खरंच मारेन तुला. अरे बापले. मी चिरून ए याला सांगा, मी खरंच मारेन ह्याला. तू तू जवळ येऊ नको. जवळ नको येऊ. ओ शेट, अहो पळाले किती. पकड तिला आणि लगेच संपव. ती संपली नाही तर ती आपल्याला संपवल. पळ. होय होय. जाऊन जाणार कुठे. रायगा पकडाल तिला. ते सगळे ठाव ठिकाणी ठाऊक आहेत मला. वनिताबाई तुम्ही तू आता जे काही झालं त्याने तुम्ही स्वतःला नका त्रास करून घेऊ. निदान ती तुम्हाला पाहून बिथरली तरी नाही ना. याचाच अर्थ तिच्यामध्ये हळूहळू सुधारणा होतीये. जा, तू इथून जा. नका स्वतःला त्रास करून घेऊ. तुमचाच मनस्ताप वाढेल. जानकी, मला तुझ्या पोकळ सांत्वनाची गरज नाहीये. एकदा माझ्या जागी येऊन विचार कर, म्हणजे तुला कळेल माझं दुःख. म्हणून तर सांगतेय ना, तुम्ही जरा शांत व्हा. झालो शांत. जा. तुम्ही माझ्या बरोबर बाहेर चला. आपण दोघं मिळून बोलूयात अमृताशी. चला. जानकी, तुम्ही सगळ्यांनी मला खोट्यातच पाडायचं ठरवले ना. असं का बोलताय तुम्ही? जानकी, तू जा इथून. काही वेळ मला एकट्याला राहू दे. ऐका माझं. जानकी, मला एकट्याला राहू दे. जा तू इथून.
आता कसं सोडून तुला आता तुझ्यामुळे तर त्या परशुचा निंद्याचं मार खाऊन घेतलं मी आता नाही सोडणार तुला परत छळाला मला तू परत सोडून चल हॅलो. हॅलो जानकी, मी रमावतीहून पुजारी काका बोलतोय. हां, बोला पुजारी काका. पण एवढ्या रात्री फोन केलं? अगं आपली सुमी म्हणत होती ते खरं आहे बरं का, वनिताबाई जिवंत आहेत.